भाग 11. 3 साधू पुरुष. श्रेष्ठ अशा 3 सत्पुरुषांशी माझा संबंध आला. त्यांच्याविषयी मी आता तुम्हाला सांगतो. हे 3 जण जे एकमेकांहून खूपच भिन्न स्वरूपाचे होते ते म्हणजे स्वामी अभेदानंद, चेम्पझांती स्वामी आणि रामकृष्ण मिशनचे स्वामी तपस्यानंद हे होत. हिंदू धर्मातील भक्तिमार्गाशी झालेली माझी ओळख मृदुंग व झांजांच्या आवाजाने भारावून जाऊन मी घराबाहेर पळत येणे व रस्त्यामध्ये एक उंच व देखणा दाढीवाला माणूस नाचत गात आहे हे पाहणे, हे सर्व वर्णन मी पूर्वी केलेले आहे. ते तुम्हाला आठवत असेलच. तो माणूस म्हणजेच स्वामी अभेदानंद हे होते. पूर्वेकडील किल्ल्याजवळ स्वामी अभेदानंदांचा आश्रम होता. मला नुकतीच सायकल घेऊन दिली होती. बरेचदा या किल्ल्यापर्यंत सायकल मारत जाऊन सायकलमुळे प्राप्त झालेल्या मुक्त संचाराचे सुख मी अनुभवत होतो. श्री पद्मनाभ मंदिराच्या रक्षणासाठी त्रावणकोरच्या महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यामध्ये आग्रहरम नावाची ब्राह्मण वस्ती होती. हळूहळू ती वस्ती वाढत जाऊन मॉल, हॉटेल, दागदागिन्यांची दुकाने असलेली अशी एक छोटी वसाहतच बनली होती. परमेश्वराची कृपाच की मंदिराजवळचा तलाव अजूनही शिल्लक आहे. या तळ्याच्या पश्चिम बाजूला अभेदानंदांचा आश्रम आहे. पूर्वीच्या काळी या आश्रमामध्ये स्वामींचे छोटेसे घर, कायमस्वरूपी येथेच राहणाऱ्या मंडळींसाठी काही खोल्या, एक खुले सभागृह व कीर्तनासाठी वापरल्या जाणाऱ्या सभामंडपाला लागून असलेले राधाकृष्णाचे मंदिर, याच काय तेवढ्या इमारती होत्या. स्वामी अभेदानंद हे सर्वसंग परित्याग या वृत्तीचे असल्याने कौपीन किंवा कमरेची लंगोटी वंगळता बाकी सर्व कपड्यांचा त्यांनी त्याग केला होता. प्रथम मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचे वय साधारण 55च्या आसपास असेल. हिमालयातील बरीचशी मंदिरे व इतर तीर्थक्षेत्रांचे पायी दर्शन घेऊन ते नुकतेच परत येऊन आश्रमात स्थिरावले होते. उंचे पुरे, गोरे देखणे व खांद्यावर रुळणारे कुरळे केस आणि काळी पांढरी दाढी असे त्यांचे एकदम राजेशाही व रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासारखा कोमल व हळव्या मनाचा माणूस मी अजून तरी पाहिलेला नाही. त्यांचे बोलणेही अत्यंत प्रेमळ व मृदू होते. ते जरी वेदांतांचे विद्वान अभ्यासक होते तरी वेगवेगळ्या लीला करणाऱ्या गोपालकृष्णाच्या भक्तीमध्ये समर्पण भावनेने ते अखंड बुडून गेलेले होते. त्यांच्याकडूनच मधुरा भाव ही संकल्पना मला समजली. वृंदावनामधील गोपींप्रमाणे स्वतःला कृष्णाची प्रेयसी समजून केलेली भक्ती म्हणजे मधुरा भाव होय. स्वामी जेव्हा भक्तिरस पूर्णे भजन म्हणत तेव्हा त्यांचा आवाज बायकी होत असे व त्या अपार भक्तिभावाने त्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागत असत. स्वामींची विश्रांतीची वेळ एक सोडली तर आश्रमात मी जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा त्यांना थेट भेटू शकत असे. त्यांच्या छोट्याशा भक्त समुदायात बसून त्यांची चर्चा ऐकत बसण्याचा आनंद मी लुटत असे. नेहमी समर्पण भावना हाच मुख्य विषय असे. नेहमी हसत मुखाने स्वामी माझे स्वागत करत व त्यांच्याबरोबर जेवल्याशिवाय मला घरी जाऊ देत नसत. एक दिवस मी सकाळी 11च्या सुमारास आश्रमात गेलो व पाहतो तर स्वामी एकटेच दिसले. मी येणार हे जणू काही त्यांना माहीतच होते अशा थाटात त्यांनी माझे स्वागत केले. खुर्चीतून उठून उभे राहत ते माझ्याजवळ येऊन खाली बसले. अत्यंत प्रेमळ नजरेने माझ्या हनुवटीला स्पर्श करत ते म्हणाले, प्रेम, केवळ प्रेमाचीच आवश्यकता आहे.
त्या अनंतापर्यंत पोचण्याच्या मार्गामध्ये वाद, युक्तिवाद व चर्चा या फार मोठ्या अडचणी ठरतात. केवळ एक अपार प्रेम हेच काय ते आपल्याला या अनंतासमीप घेऊन जाते. तेव्हा तू तुझे मन मोकळे कर व ज्या दृष्टीने गोपी श्रीकृष्णाला बघत त्या दृष्टीने तू त्याला बघ. मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते ध्यानस्थ बसले. त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या गालावर अश्रू ओघळत होते. एकदम शहारल्यासारखे होऊन ध्यानावस्थेतून ते बाहेर आले व म्हणाले, हिमालयात खूप दूरपर्यंत तू प्रवास करणार आहेस. तुझे गुरु तुझी वाट बघत आहेत. तेव्हा सांभाळून राहा. राधाकृष्ण तुझे रक्षण करू. मग डोक्यावर हात ठेवून रडत रडत त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्या रात्री माझ्या नेहमीच्या ध्यानावस्थेत मला एक वेगळाच भास झाला. संथपणे वाहणाऱ्या नदीकाठी एक रमणीय वनराई मला दिसली. दूरवरून येणारे बासरूचे मंजूळ सूर कानावर पडत होते व बायकांच्या हसण्याचा आवाजही कानावर पडून मी इकडे तिकडे पाहिले. रंगीबेरंगी पोशाख व दागदागिने घातलेल्या 17-18 वर्षाच्या 7-8 कुमारिका माझ्याजवळ उभ्या असलेल्या मला दिसल्या. मला चिडवण्याच्या सुरात एकजणीने मला म्हटले, जा लवकर जा, प्रेमदेव तो कृष्ण तुझा प्रियकर तुला बासरी वाजवून साथ घालत आहे बघ. बाकीच्या मुली आनंदाने खिदळत होत्या. माझे लक्ष एकदम सहज माझ्या हातातल्या बांगड्या व पायात छुमछुमणाऱ्या पैंजणांकडे गेले व एकदम जाणवले की मी त्या मुलींपैकीच एक होतो. माझी सखी माझ्या हातात एक गोल आरसा देत म्हणाली, घे जरा आरशात बघून तुझी रंगभूषा नीट कर. मी आरशात बघितले तर अलंकाराने नटलेल्या एका सुंदर मुलीचे मला दर्शन झाले. मला फार फार लाजल्यासारखे होऊन आरशामध्ये लाजेने रक्तिमा आलेले माझे गाल मला दिसू लागले. पहा पहा कशी लाजत आहे ती. त्या मुली माझी चेष्टा करू लागल्या होत्या. मला माझ्या कोरलेल्या भुवया व लाल चुटूकोट त्या आरशामध्ये दिसत होते. माझ्या प्रियकराला भेटायला नटून थटून मी तयार होऊन बसले होते. सलज्ज उन्मादावस्थेत मी थरथरत होते. इतक्यात बासरीचे सूर अचानक बंद होऊन चंदनाच्या ओटीचा तीव्र सुगंध हवेत भरून राहिला. मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. पैंजण व बांगड्या किणकिणत त्या मुली एकदम पळून गेल्या. मी वळले व माझ्या सावळ्या प्रियकराच्या कृष्णाच्या विशाल कमलनयनात मी पाहू लागले. एकदम मला मूर्छा आली. नंतर जागा होऊन मी पाहतो तर सकाळ होऊन उजाडले होते. पुढील आयुष्यात वृंदावन येथे असताना असाच अनुभव मला पुन्हा एकदा आला. नागर संकीर्तन म्हणजे सर्वांनी जमून एक सुरात गाणे. ही प्रथा त्रिवेंद्रममध्ये सर्वप्रथम सुरू करण्याचे काम स्वामी अभेदानंदांनी चालू केले. अखंड नामसंकीर्तन म्हणजे न थांबता सतत नामस्मरण करत राहणे, ही प्रथासुद्धा त्यांनीच चालू केली. ती प्रथा आस्थागायत चालू असून आश्रमात लोक सतत आळीपाळीने नामस्मरण करत असतात. या नामस्मरणाचे फायदे किंवा तोटे या चर्चेत आपण पडायला नको. काहींना जर त्याचा फायदा होत असेल तर तो लाभ त्यांनी जरूर घ्यावा. पण एक गोष्ट मात्र नक्की की स्वामी अभेदानंद यांच्या साध्या सोप्या व निरागस बालकाप्रमाणे असलेल्या भक्तिभावाने माझ्या मनात एक समर्पणाची भावना जागृत केली, जी माझ्या जाणीवेच्या आत खूप खोलवर दडून बसलेली होती व तिची मला जराही जाणीव नव्हती. चेंपनझांती स्वामी जरा वेगळ्या प्रकारचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व जराही छाप न पडण्यासारखे होते. हडकुळे व जवळजवळ अस्थिपंजरच असे ते होते. लांब व पिंजारलेल्या केसांचा जणू एक उंच टोपच त्यांच्या डोक्यावर होता.
देखणेपणाच्या कोणत्याही कल्पनेमध्ये ते बसत नव्हते. ते फार क्वचितच बोलत असत. रस्त्यात त्यांना भेटणाऱ्या कोण्याही माणसाला तो एक वेडा माणूसच वाटला असत. कमरेला नेहमी एक पांढरा पंचा नेसून ते आपल्या खोपटात बसत असत. त्रिवेंद्रमच्या जवळच चेंपझांती नावाचे एक लहानसे खेडे असून श्री नारायण गुरूंचे जन्मस्थान म्हणून ते प्रसिद्ध होतेच. कॉलेजचे पहिले वर्ष मी जेथून पूर्ण केले ते लॉयोला कॉलेज तेथून जवळच असल्याने एक दिवस दुपारी स्वामींना भेटण्याच्या इराद्याने मी चेंपझांतीला गेलो. या सुमारास आम्ही नवीन घरात राहायला गेलो होतो व आमच्या एका शेजाऱ्याने या स्वामींचा उल्लेख केला होता. त्या शेजाऱ्याचे नाव आठवत नाही, पण तो म्हणाला होता की हे स्वामी पूर्वी चेंपझांती खेड्यात चहाची एक टपरी चालवत असत. उत्तरेकडून आलेल्या एका साधूने एक दिवस त्यांना श्रीराम मंत्रांची दीक्षा दिली. त्या नामस्मरणाच्या अखंड जपामुळे राम नामाचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की रोज व्यवहाराच्या गोष्टी बंद करून टाकण्यापर्यंत त्यांचे हे वेड वाढत गेले. चहाची टपरी बंद करून जवळच्या जंगलात जाऊन ते राहू लागले. कधी कधी श्रीराम भक्त वानररूपी देवता हनुमान त्यांच्या अंगात संचारत असे. मग ते झाडावर राहायला लागले. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत नारळ व फळे खात ते एखाद्या माकडासारखे राहू लागले. असे म्हणतात की जेव्हा त्यांना प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष दर्शन दिले त्या दिवसापासून झाडे सोडून देऊन रामाच्या मंदिरालगत असलेल्या छोट्या झोपडीत ते राहू लागले. माझी व त्यांची भेट या झोपडीतच झाली. झोपडीबाहेर एक माणूस उभा होता. त्यास मला स्वामींना भेटायचे आहे असे मी सांगताच तो आत गेला. लगेच बाहेर येऊन जा आज जा असे मला म्हणाला. शेणाने सारवलेल्या एका चौथऱ्यावर बसलेले अशक्त व केसांच्या जटा झालेले स्वामी मला दिसले. कोणत्याही औपचारिक अशा ओळख वगैरेच्या भानगडीत न पडता ये बस असे त्यांनी मला खुणावले. त्यांच्या पुढे जमिनीवर मी बसलो. रामायणम माझ्यावर रोखून बघत ते म्हणाले, हो मी वाचले आहे ते. पण मी म्हणत होतो, पण मला मध्ये तोडत ते म्हणाले, नाही तेवढे पुरेसे नाही. मग मी विचारले, रामायणम ते म्हणाले. आता मला समजले. त्यांच्या बोलण्याचा रोग ध्यानात येऊ लागला. ते रामायण या महाकाव्याविषयी बोलत नव्हते, तर त्यांनी एका शब्दाचे 2 भाग केले होते. रा म्हणजे रात्र किंवा अंधकार. तो अंधकार दूर झाला की रामाचे दर्शन प्राप्त होणार होते. माझ्या कानांवर विश्वास बसेना. माझ्या पुढे एकेकाळचा अडाणी चहावाला वेदांताचे थोर सत्य स्वरूप अत्यंत सोप्या भाषेत मला सांगत होता. रामरूपी अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी मनातील अज्ञानरूपी अंधकाराची समाप्ती होणे गरजेचे आहे. या झाडावरून त्या झाडावर माकडासारख्या उड्या मारत फळे खाणारा हाच तो माणूस होता का? मी थक्क झालो होतो. त्यानंतर ते आणखी काहीच बोलले नाहीत. अर्धा तास मी नुसता बसून होतो. मग निघायचे ठरवून त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला व बाहेर पडलो. बाहेर पडण्यापूर्वी एखादा माकडासारखा आवाज त्यांच्या तोंडातून निघाला व उजव्या हाताच्या तर्जनीने त्यांनी माझ्या कपाळास स्पर्श केला. मला उशीरच झाला होता. घाईने मी बसस्टॉपकडे जाऊ लागलो. बसमध्ये बसल्या बसल्या तो अंधकार संपायला हवा हा विचार मनात सारखा येत राहिला. या 2 महात्म्यांपेक्षा स्वामी तपस्यानंद फारच वेगळे होते. सस्था मंगलम येथे असलेल्या रामकृष्ण मिशनचे ते अध्यक्ष होते. मिशनतर्फे एक मोफत हॉस्पिटलही चालवले जात असे. थोर संत श्री रामकृष्ण परमहंस व त्यांचे थोर
व अतुलनीय शिष्य स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मी वाचले होतेच, पण रामकृष्ण मिशनची त्रिवेंद्रममध्येही शाखा असल्याचे मला माहीत नव्हते. तो पत्ता कसा लागला ते सांगतो. समग्र स्वामी विवेकानंद हा त्यांच्या संपूर्ण लेखनाचा संग्रह ज्या ठिकाणी मी प्रथमच वाचून काढला होता त्या त्रिवेंद्रम सार्वजनिक ग्रंथालयाजवळ म्युझियम गार्डन नावाची एक बाग आहे. ग्रंथालयातून बाहेर पडून मग बागेतल्या एखाद्या बाकड्यावर शांतपणे बसायचे हा माझा परिपाठ असे. एक दिवस बागेत मला तेजस्वी चेहऱ्याचा भगव्या वेशातला संन्यासी दिसला. कुतूहलापोटी मी त्याची चौकशी केली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप हसत तो म्हणाला की मी रामकृष्ण मिशनमध्ये असतो. मिशन जवळच असल्याचे समजता मला आश्रमाला भेट देता येईल का असे मी त्याला विचारले. नक्कीच, तू जरूर भेट द्यावीस असे तो म्हणाला. हसून पुढे तो हे म्हणाला, त्याचबरोबर आमचे आश्रम प्रमुख स्वामी तपस्यानंद या महात्म्यासही तू भेटावेस. तेव्हा कधीतरी जरूर ये. आणि हो, माझे नाव गोलकानंद आहे. एके रविवारी सकाळी मी गेलो. स्वामी गोलकानंदांनी माझी स्वामी तपस्यानंदजींशी ओळख करून दिली. भगवा कुर्ता व धोतर असा रामकृष्ण परंपरेनुसार त्यांचा पोशाख होता. त्यांच्याकडे बघितल्यावरच मी एक कडक शिस्त व करारीपणा जाणवत होता. पण जसजसे पुढे दिवस जात गेले तसतसे जाणून बुजून तयार केलेल्या या कठोर व करारीपणाच्या दर्शनी भागामागे एक हळुवार प्रेमळपणा लपलेला आहे याचा प्रत्यय मला येऊ लागला. रामकृष्ण विवेकानंद प्रणाली व इतर बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मानव जातीची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा आहे. या स्वामी विवेकानंदाच्या प्रसिद्ध संदेशाचा अर्थ मला खऱ्या अर्थाने कळला. या थोर साधू पुरुषाचे मन समाजाची दुःखे व यातना पाहून कसे घायाळ होत असे हे मला जाणवले. तपस्यानंदांनी मला रामकृष्ण प्रणालीची सविस्तर माहिती देऊन रामकृष्णांचे पट्ट शिष्य स्वामी विवेकानंदाच्या हाताखाली कसे थोर लोक काम करत होते हे सांगितले. ते स्वतः रामकृष्णांचे थेट शिष्य व महापुरुष महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी शिवानंदांचे शिष्य होते. श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा देवी यांची त्यांनी खूप सेवा केली होती व त्यांचे आशीर्वादही त्यांना लाभले होते. बायको व मुलासह कौटुंबिक जीवन जगत ज्यांनी वेदांतामधील भोवळ येणारी अत्युच्च शिखरे गाठली होती त्या प्राध्यापक बाळकृष्णन नायर यांच्याशी माझी स्वामी तपस्यानंदांनीच ओळख करून दिली. कित्येक रविवारी शंगुमुखमच्या सागरकिनारी कलारीचे धडे घेण्यासाठी जाताना वाटेत मी प्रोफेसर बाळकृष्णन नायर यांच्या घरी वळत असे. रामकृष्णन परमहंसांच्या लहान लहान बोधकथा सांगत अत्यंत सोप्या भाषेत केलेले वेदांताच्या शिकवणीचे विवेचन मी त्यांच्या तोंडून ऐकत असे. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर चेन्नई येथील रामकृष्ण मिशनचे प्रमुख आणि रामकृष्ण प्रणालीचे अध्यक्ष असताना स्वामी तपस्यानंदांनी अत्यंत दयाळूपणे रामकृष्ण मंत्राची दीक्षा मला देऊ केली. रामकृष्ण प्रणालीच्या अनेक ठिकाणच्या केंद्रामध्ये जरी मी सेवा केली होती तरी या मंत्राची दीक्षा घेण्याचे माझ्या हातून राहूनच गेले होते. या दीक्षादानाबद्दल मी स्वामी तपस्यानंदांचा अत्यंत ऋणी आहे. भाग 12. माईमा. आता माईमा या अलौकिक नग्नस्त्रीविषयी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे आठवतच असेल की ज्या श्री अनंत नारायण पिल्ले यांच्या घरात मी गोपाल स्वामींना पहिल्यांदा भेटलो त्याच घरात मी माईमाचे नाव ऐकले. ते सांगत होते की सामाजिक वागणुकीची बंधने झुगारून दिलेली
आणि अध्यात्मात फार पुढे गेलेली एक स्त्री कन्याकुमारीला समुद्रकिनारी रेतीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या सहवासात राहत असते. ही माहिती समजल्यावर 2च दिवसांनी त्रिवेंद्रमवरून कन्याकुमारीला जाणारी सकाळची बस मी पकडली. तो रविवार होता. दुपार होण्याच्या आधीच मी कन्याकुमारीला पोचलो. उन्हाळ्यातला तो भाजून काढणारा असा दिवस होता. कन्याकुमारी, केप कॅमोरिन म्हणजे भारताचे दक्षिण टोक. याच ठिकाणी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र एकमेकात मिसळून गेलेले आहेत. हे अत्यंत सुंदर असे ठिकाण असून विशेषत सूर्योदय, सूर्यास्त व पौर्णिमेच्या रात्री तर काही विचारूच नका. मी ज्या काळाविषयी बोलत आहे त्या काळी नैसर्गिक सौंदर्य व पावित्र्यावर घाला घालणाऱ्या विटा व कॉन्क्रीटच्या इमारतींचे जंगल या ठिकाणी अजून वाढलेले नव्हते. ओहोटीच्या काळात एखादा जण समुद्रात असलेल्या प्रचंड विवेकानंद शिलाखंडापर्यंत पोहत जाऊ शकत असे. तेथे खडकांवर आपटणाऱ्या लाटांच्या घनगंभीर आवाजात शांतपणे ध्यान लावून बसू शकत असे. याच ठिकाणी ध्यानस्थ बसलेल्या स्वामी विवेकानंदांना गरीब व पददलित लोकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली होती. प्राचीन दंतकथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे ते कुमारी देवता कन्याकुमारीचे मंदिर समुद्राकडे तोंड करून या किनारी उभे आहे. असे म्हणतात की फार पूर्वीच्या काळी देवीच्या नथीमधील एक मौल्यवान हिरा रात्रीच्या वेळी खलाशांना आपली जहाजे योग्य दिशेने नेण्यासाठी दीपगृहाच्या दिव्यासारखा उपयोगी पडत असे. सर्वच दंतकथांप्रमाणे ही गोष्ट खरी का खोटी हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काहीच पुरावा नाही. असेलही एखाद्या वेळेस हा अमूल्य हिरा, पण आता मात्र तो काही जागेवर शिल्लक नाही. देवदेवतासुद्धा मनुष्याच्या लोभीपणाच्या शिकार बनतायत. दुसरे काय. माध्यांनी हे मंदिर बंद होते हे मला माहीत असल्याने प्रथम मी मंदिरात जायचे ठरवले. नथीमध्ये खोटा हिरा असूनही देवीची मूर्ती फारच सुंदर वाटत होती. नेहमीप्रमाणे पुजाऱ्याचे लक्ष मी थाळीत पैसे किती टाकतो इकडेच होते. देवीपुढे त्याने निरांजन ओवाळून पुढे केलेल्या थाळीत मी 1 रुपया टाकला. थाळीतील एक फूल व चंदनाची उटी मी घेतली आणि खाली वाकून नमस्कार करून मी मंदिरातून बाहेर पडलो. आता मला माईमाला शोधायचे होते. सकाळी नाश्ता न केल्याने मला जोरदार भूक लागली आहे हे जाणवले. एखाद्या हॉटेलात जाऊन काहीतरी खावे व थोडीफार चौकशी करावी असे मी ठरवले. हॉटेल मुरुगा विलास हे पहिल्याच हॉटेलात मी शिरलो. हॉटेलच्या गल्ल्यापाशी असलेल्या एका टेबलापाशी मी येऊन बसलो. एकदम चविष्ट असा मसाला डोसा खात खात, करडे केस, डोळ्यांवर चष्मा, झुपकेदार मिशा व हातात सोनेरी घड्याळ असलेल्या व हॉटेलचा मालक वाटणाऱ्या त्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाला मी माईमाबद्दल विचारू लागलो. हो, माईमा मला माहीत आहे, तो म्हणाला. मी पुढे विचारले की ती या ठिकाणी कोठून आली, पण त्याबद्दल कोणालाच काही माहीत नसल्याचे सांगून तो पुढे म्हणाला, 30 वर्षापूर्वी ती कन्याकुमारीला किनाऱ्यावर पहिल्यांदा दिसली. आता 30 वर्षानंतरही त्यावेळेसारखी अगदी तशीच दिसते. अंगावर एकही कपडा नसतो. आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा घोळका असतो. आपल्याला मिळेल त्या अन्नातला बराचसा भाग ती कुत्र्यांना खाऊ घालते. नंतर एक मध्यमवयीन वेटर आमच्याजवळ आला. बोलण्यात सहभागी होत त्याने सांगितले की मनुष्य रूपामध्ये ती जगन्माताच आहे. तुला हे कसे काय माहीत झाले असे विचारता तो म्हणाला की त्याला बरेच अनुभव आले आहेत व ते अनुभव तो दुर्लक्षित करू शकत नाही. तिला अन्न तरी कोठून मिळत असे, मी विचारता तो म्हणाला की पहिल्यांदा तिला वेडीबाई समजून कोणी काही देत नसे.
मग ती समुद्राकडे जाऊन नुसत्या हाताने मासे पकडत असे. मग त्या माशांवर समुद्रातल्या ओल्या पाणवनस्पती ठेवून त्यावर फुंकर मारत बसायची. मग अचानक जाळ तयार होऊन ते मासे खाण्यायोग्य असे खरपूस भाजून निघायचे. ही घटना प्रत्यक्ष बघितल्यापासून लोक तिला अन्न देऊ लागले. कित्येक हॉटेल मालकांची तर ही समजूत आहे की त्यांच्या दारात येऊन तिने कधी भिक्षा मागितली तर त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगले घडणार आहे. मग ते तिला पोटभर अन्न देऊ लागले. पण प्रत्यक्षात मात्र ती कधीच भिक्षा मागायला जात नसे. मला ती कोठे भेटू शकेल, मी विचारले. तसे त्यांनी सांगितले की देवळाच्या पलीकडे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत जा. तिथे किनाऱ्यालगत मोठमोठ्या दगडी शिळ्यांच्या मागे कुत्र्यांच्या गराड्यात लपून बसलेली ती तुला दिसेल. माझे खाऊन झाले होते. मला माहिती देणाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मी काही डोसे बांधून घेतले व चटकन न सापडणाऱ्या त्या माईमाच्या शोधात बाहेर पडलो. पायात चपला असल्याचे मला बरे वाटले, कारण किनाऱ्यावरची वाळू आता चांगलीच तापलेली होती. कधी वाळूतून, कधी दगडधोंड्यातून वर खाली चढत उतरत किनाऱ्यालगत मी चाललो होतो. अचानक कुत्र्यांचे गुरगुरणे कानावर पडून मी जागीच उभा राहिलो. एका मोठ्या शिलाखंडाजवळ वेगवेगळ्या रंग व आकारांची 7-8 कुत्री अर्धगोलात उभी राहून दात दाखवत माझ्याकडे बघून गुरगुरत असल्याचे मला दिसले. नुसते उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकत नसल्याने ते माझ्यावर हल्ला चढवणार नाहीत अशी आशा करत मी जागच्या जागी थांबलो होतो. नंतर दगडांच्या मागून एका स्त्रीचा कर्णमधुर असा आवाज ऐकू आला. त्याचा अर्थ तर मला काहीच कळला नाही, पण त्या आवाजात प्रेमळ दिलासा जाणवत होता. कुत्री गुरगुरायची थांबली व दगडांच्या मागे वळली. मग मला धीर आला व मी चालत पुढे गेलो आणि दगडांच्या मागे बघू लागलो. तेथे एका मोठ्या दगडाला टेकून ती बसलेली दिसली. एखाद्या नवजात अर्भकासारखी. उन्हात रापलेला व काळा पडलेला तिचा चेहरा पूर्वी किती सुंदर असेल हा विचार मी करू लागलो. तिचे करड्या रंगाचे कधीच न धुतलेले केस चांगलेच दाट व लांब होते. ती जेव्हा हसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी दिसू लागली. तिचे डोळे, काय वर्णन करू मी त्या डोळ्यांचे. आओ ये, एखादी आई प्रेमळपणे आपल्या मुलाला बोलवावेल त्याप्रमाणे ती म्हणाली. एखाद्या तान्ह्या मुलासारखा डोळ्यात अश्रूंचा महापूर घेऊन मी टाहो फोडून रडू लागलो होतो, ज्याचे मला नवल वाटले. हृदयातून खोलवर येणाऱ्या हुंदक्यांमुळे माझे शरीर थरथरत होते. तिच्या छातीशी लागून मानवी दयेचे ते दूध प्राशन करावे असे वाटू लागले होते. पण माझ्यावरील संस्कारांमुळे ती इच्छा मी दाबून टाकली. माईमाने हात पुढे करून मला घट्ट मिठी मारली. तिच्या मधुर आवाजात ती काहीतरी बोलत होती, पण त्याचा काहीच अर्थ मला लागत नव्हता. काही वेळाने मला खूप हलके हलके असे वाटू लागले, जणू काही माझ्या मनावरचा ताण व ओझे त्या अश्रूंच्या महापुरामध्ये वाहून गेले होते. मी भानावर आलो व तिच्यासाठी आणलेले डोसे तिला दिले. कागदाचा पुडा सोडून एक डोसा तिने तिच्यासाठी ठेवला व बाकीचे डोसे तिने सोबती असलेल्या त्या कुत्र्यांमध्ये वाटून टाकले. डोशाचा एक तुकडा तिने मला भरवत माझा चेहरा गोंजारत व मला अर्थ कळला असा एक शब्द उच्चारला. जाओ, जा जा आता. निघण्याची ती सूचना मी लक्षात घेऊन तिला साष्टांग नमस्कार केला व जाऊ लागलो. बसस्टॉपकडे जाताना दूरवर असलेला व पुन्हा पुन्हा तिन्ही समुद्रांच्या पाण्याने दुरून निघणारा विवेकानंदांचा शिलाखंड मला दिसत होता. मी या विचारात गडलो होतो की स्वामी विवेकानंद जेव्हा प्रथम त्यांचे अत्यंत प्रिय गुरु श्री रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा मला आत्ता जसे वाटत आहे तसेच त्यांनाही वाटले असेल का. नंतर बस पकडून मी त्रिवेंद्रमला परत आलो.
घरी यायला मला बराच उशीर झाला होता. आई अजूनही जागीच होती. जेवण गरम करून तिने टेबलावर ठेवले व झोपायला जायला ती निघाली. मला एकही प्रश्न तिने विचारला नाही. फक्त जाण्यापूर्वी खूप उशीर झाला आहे, जेवून घे व झोप, इतकेच काय ते बोलून ती निघून गेली. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. रस्त्यात भर चौकात वडाचे एक मोठे झाड दिसले. त्या झाडाखाली बुद्धासारखा पद्मासन घालून मी बसलो होतो. माझ्या हडकुळ्या देहावर फक्त लंगोटी होती. माझे केस जटा झालेले व लांब होते आणि माझ्या चेहऱ्यावर दाढी होती. चौकात एका रस्त्यावरून हातात एक ओबडधोबड काठी घेऊन माझ्याकडे कोणीतरी चालत येत असल्याचे दिसले. नीट पाहता समजले की ती माईमाच होती. फरक एवढाच की तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. मी तिच्याकडे बघू लागलो तर ती उंच उंच होत गेली. अगदी वडाच्या झाडापेक्षाही ती उंच झाली. वरून माझ्याकडे बघत ती म्हणाली, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. मी काहीच करू शकत नव्हतो, कारण माझ्यापाशी खाण्यासाठी काही नव्हतेच. अरे, तुझ्या भिक्षेच्या कटोऱ्यात बघ की, ती म्हणाली. माझ्या कटोऱ्यात तांदळाचा एकमेव दाणा होता. तो मी तिला अपराधीपणे अर्पण केला. मोठ्या चवीने तो दाणा तिने खाल्ला व उजव्या हाताने माझ्या कपाळाला स्पर्श करत ती म्हणाली, तुझे डोळे मीट. वर्णनातीत अशी परमानंदाची एक लाट कपाळामार्गे माझ्या शरीरात उसळली व शरीरामधील एकेका पेशीमध्ये जाऊन धडकली. पहाट होऊन गेली होती व मला जाग आली. माझे अंग अजूनही त्या दिव्य भावनेमुळे इतके थरथरत होते की एखाद्या दारुड्यासारखा मी पायांवर धड उभाही राहू शकत नव्हतो. कसा बसा अडखळत मी बाथरूममध्ये जाऊन आलो व परत अंथरुणात पडलो. आईला मी सांगितले की मला बरे वाटत नसून आज मी कॉलेजला काही जाणार नाही आहे. मला ताप आलाय की काय असे वाटून तिने माझे कपाळ चाचपले. नाश्त्याला मला तिने फक्त तांदळाची पेज दिली. संध्याकाळपर्यंत ही सर्व भावना क्षीण होत गेली व मी परत पूर्वस्थितीत आलो. पण ही आठवण मात्र कायमस्वरूपी माझ्या मनात घर करून बसली आहे. भाग 13. पावित्र्यपूर्ण वेडाचा अर्थशोध. पुढे निघण्यापूर्वी आणखी एका अद्भुत प्रसंगाचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. कलाडी मस्तान यांना मी ज्या जागी भेटलो होतो त्या भीमापल्लीपासून पुंथुरा नावाचे एक गाव असून त्या गावात लोकांना लाथा मारणारा एक सत्पुरुष राहत असल्याची बातमी मला समजली होती. माहितीच्या एका सुताराकडून हे मला समजले. नाताळच्या सुट्टीमध्ये एका शुक्रवारी माझ्या उत्सुकतेने माझ्या आळसावर मात केली आणि या विचित्र माणसाला भेटण्यासाठी पुंथुराला जाणारी सकाळची बस मी पकडली. तिथे पोहोचताच वाळूत बसलेल्या या गूढ माणसाभोवती जमलेला माणसांचा घोळका मला दिसला. त्या माणसाच्या काटकुळ्या सावळ्या अंगावर घाणीची पुटे चढली होती. लंगोटी सोडली तर अंगावर बाकी काहीच नव्हते. त्याचे जटा झालेले केस व दाढी इतकी लांब होती की ती जमिनीला टेकत होती. त्याची नजर मात्र एखाद्या सापळ्यात अडकलेल्या श्वापदासारखी इकडे तिकडे भिरभिरत होती. मीही त्या घोळक्यात जाऊन उभा राहिलो. थोड्या वेळाने आता निघावे हा विचार माझ्या मनात आला आणि एकदम त्या माणसाने मला खुणावून जवळ बोलावले. जावे की न जावे या संभ्रमात मी पडलेलो असताना कोणीतरी म्हणाले, अरे जा जा, तू मोठा भाग्यवान आहेस. नाईलाजानेच मी पुढे झालो. त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो. त्याने मला वाकायची खूण केली. मी खाली वाकत माझे तोंड त्याच्या चेहऱ्यापाशी आणले. आता घाण वासाचा प्रचंड भपकारा माझ्या नाकात शिरणार असे मला वाटले. पण काय आश्चर्य, मला अगरबत्तीचा मंद सुगंध येऊ लागला. अचानक दुसरे काहीतरी खूप जोरात माझ्यावर येऊन आदळले.
मला कोणतीही पूर्वसूचना न देता त्या विचित्र माणसाने बसल्या बसल्याच त्याच्या कोपरांवर लेलत माझ्या उजव्या गलावर एक सणसणीत लाथ घातली होती. उठून उभा राहत मी गाल चोळू लागलो. आमच्यात काहीच बोलणे झाले नाही. माझ्याच स्वामींना आता काहीच रस न उरल्यासारखे ते दुसरीकडेच बघत बसले. आता आणखी येथे थांबण्यात काही अर्थ नाही असे वाटून मी परत बसस्टॉपकडे निघालो. काही महिन्यापूर्वी शीर्षासनाच्या एका प्रकाराचा सराव करताना मी पडलो होतो व तेव्हापासून पाठीच्या उजव्या बाजूचा खालचा भाग दुखत होता. बसमध्ये मी बसलो. मला जाणवले की पाठीत भरलेली ती लचक कुठल्या कुठे नाहीशी झाली होती. खाली उतरून त्या माणसाकडे परत जाऊन त्याचे आभार मानावे या विचारात मी होतो. अचानक बस चालू झाली. मनातल्या मनात त्या अनोळखी व्यक्तीचे मी आभार मानले. नंतर पुढे माझी व त्याची पुन्हा कधी भेट झाली नाही. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये पुंथुरा स्वामींची काय भर पडली हे काही मला सांगता येत नाही. शंकेकर स्वभावामुळेही असेल कदाचित, पण पाठदुखी थांबणे हाही एखाद्या वेळेस योगायोग असू शकेल असे कधीकधी वाटत राहते. माझ्या या विक्षिप्त आयुष्य जगणाऱ्या, नग्न, घाणेरड्या व विचित्रपणे वागणाऱ्या व्यक्तींशी झालेल्या भेटींची वर्णने वाचून तुम्ही एखाद्या वेळेस चक्रावून गेला असाल. हिंदू धर्मात अशा वेड्या भासणाऱ्या महान स्त्री पुरुषांना अवधूत म्हटले जाते, तर सुफी परंपरेत त्यांना मस्त किंवा मस्तान म्हणतात. हे अवधूत किंवा मस्तान लोक आध्यात्मिक मार्गात खूप प्रगती केलेल्यांच्या वर्गात मोडतात का? ग्रह प्रदूषणांपासून दूर असलेल्या अंतिम सत्याशी झालेल्या त्यांच्या मिलनामुळे या तथाकथित ससंस्कृत समाजाची बंधने ते झुगारून देतात. सामाजिक शिष्टाचाराच्या पद्धतीपासून स्वतःची सोडवणूक करून घेतात व शहाण्या माणसापेक्षा नेहमी वेडीच वाटतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशाच एका वेड्या माणसाला त्याच्या वेडाबद्दल विचारले असता तो म्हणाला होता की या जगात अजून तरी एकही शहाणा माणूस मला भेटलेला नाही. सगळे, अगदी सगळेच कशासाठी तरी वेडे झालेले असतात. तो म्हणाला, त्याच्या मते वेड्यांच्या इस्पितळातील लोक आणि इस्पितळाबाहेरचे लोक यांच्यामध्ये फरक एवढाच असतो की काही जण आत बंदी असतात तर बहुसंख्य बाहेर मुक्तपणे फिरत असतात. काही सत्पुरुषांचा एक असाही वर्ग आहे की अवधूतांचे अनुकरण ते करत राहतात व विक्षिप्तपणेही वागतात. नाग साधू किंवा दिगंबर जैनपंथीय लोकांचे यामागचे कारण सर्वसंग परित्याग असून अगदी कपड्यांसकट सर्व गोष्टींचा त्याग करून एखाद्या बालकाप्रमाणे नैसर्गिक अशा साधेपणात राहायचे ते हे असते. सुफी संप्रदायात अशांना मस्त म्हटले जाते, कारण परमेश्वर सानिध्याच्या परमानंदात ते कायम बेहोश अशा अवस्थेत असतात. सामान्य वेडा व हे वेडे सत्पुरुष यांच्यामधील सीमारेषा इतकी अंधुक आहे की एखाद्या वेळेस खरा वेडा कोण व खरा सत्पुरुष कोण हे जोखण्यात गोंधळ होऊ शकतो. हा अगदी नेहमीचाच गोंधळ असून यावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या फारच कमी चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे साधकाने नेहमी शहाण्या वाटणाऱ्या माणसाकडूनच मार्गदर्शन घ्यावे हे उत्तम. सत्पुरुषांमध्ये अशी आणखी एक तऱ्हा आहे की खाजगी जीवनात त्यांचे वागणे नेहमी अगदी सरळ असते व बाहेर मात्र ते विचित्रपणे वागतात. या विचित्र वागण्यामागचे खरे कारण आलतू फालतू लोकांना आपल्यापासून दूर ठेवणे हे असते. सुफी संप्रदायामधील अशा काही लोकांना मालामती असे म्हणतात. आता मी आप्त स्वकीयांचे सर्व बंध तोडून दूरस्थ क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी या अनंत विश्वामध्ये झेप घेण्याच्या उंबरठ्यावर अगदी उतावीळ होऊन उभा होतो. 2 महत्त्वाच्या बाबी.
ज्या मला ही झेप घेण्यासाठी बाधा ठरल्या असत्या किंवा मला चुकीच्या मार्गाकडे घेऊन गेल्या असत्या, त्याविषयी आता मी सांगतो. एकतर कर्मठ इस्लाम धर्माला माझ्या गूढ सवयी नापसंत होत्या. जर माझ्यावर वहाबी परंपरेचे संस्कार झाले असते तर मी कधी घर सोडायचा व माझ्या सामाजिक कर्तव्यांपासून दूर जाण्याचा थोड्या काळासाठी सुद्धा विचार केला नसता. सुदैवाने मला व माझ्या बहिणीला कुराण व शर्यत शिकवणारे इब्राहिम भाई हे गुरुजी हे सुद्धा एक सुफीच होते. सुफी शिकवणीतील सखोल अशी गूढ तत्वे त्यांनी मला शिकवली. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. काही कारणामुळे माझी बहीण जर शिकवणीला हजर नसेल तेव्हा त्या प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या कित्येक अशा मार्गस्थांची शिकवण ते मला सांगत की ज्यायोगे या आध्यात्मिक खजिन्याचा शोध घेण्याची माझी इच्छा वाढतच होती व त्यासाठी काय वाटेल तो त्याग करण्याची मोठी प्रेरणा मिळत असे. आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांसाठी या मार्गावर खूप पुढे गेलेल्या सत्पुरुषांनी एक फार महत्त्वाची सूचना देऊन ठेवलेली आहे. ती ही की तथाकथित चमत्कार करण्याच्या शक्ती व त्या प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा यापासून साधकाने सांभाळून राहावे किंबहुना त्यांच्यापासून दूरच राहावे. रामकृष्ण परमहंस तर यापुढे जाऊन म्हणत की एखादा सत्पुरुष जर चमत्काराचे प्रदर्शन करत असेल तर शक्य तेवढ्या वेगात त्याच्यापासून दूर पळून जावे. जादू व गूढ शक्ती याविषयी लहानपणापासूनच मनात आकर्षण असल्याने नजरबंदी करणाऱ्या काही युक्त्या व जादूचे प्रयोग याविषयी माझे बरेच वाचन झाले होते. एवढेच नाही तर कित्येक जादूगारांना समक्ष भेटून मी इतके काही त्यांच्याकडून आत्मसात केले होते की कॉलेजमध्ये किंवा छोट्या समारंभात अधांतरी तरंगणे, भारतात प्रसिद्ध असलेली दोरखंडाची जादू करणे, स्त्रीचे करवतीने 2 तुकडे करणे वगैरे जादूचे प्रयोगही मी करत असे. हवेतून विभूती, सोन्याची अंगठी किंवा स्फटिकाचे शिवलिंग काढून हातात आणून दाखवणे या गोष्टी माझ्यासाठी पोरकटपणा किंवा डाव्या हाताचा खेळ होता. कित्येक सत्पुरुषांना त्यांच्या शिष्यांच्या समोरच हे खेळ मी करून दाखवून त्यांचा रोष सोडवून घेतला होता. थोडक्यात सांगायचे तर ही सर्व जादू व तथाकथित चमत्कारांचा माझा स्वतःचाच अभ्यास असल्याने मी त्यावर भारून गेलेलो नव्हतो व त्याचे प्रदर्शन करणे हे माझ्यासाठी काही विशेष नव्हते. त्या कारणाने एखाद्या सत्पुरुषाकडून फसवले जाण्याचा मला जरासाही धोका वाटत नव्हता.